जरीमरी पोलीस वसाहतीमधील इमारतीचं काम पूर्ण होताच त्याचं लोकार्पण आमदार संजय केळकर यांच्या हस्ते नूतनीकरण करण्यात आलं. चकाचक आणि सुविधायुक्त घरं ताब्यात मिळाल्यानं पोलीस कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. तसंच येथील जुन्या चाळींच्या जागी येत्या काळात 2 टॉवर उभे राहणार असून तत्पूर्वी त्या चाळींची तातडीनं दुरुस्ती करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. जरीमरी पोलीस वसाहतीमधील 12 इमारती आणि नवीन पोलीस वसाहतीमधील इमारतींच्या दुरुस्तीसाठी आवश्यक त्या निधीसाठी आमदार केळकर हे सातत्यपूर्ण प्रयत्न करत होते. अखेर या कामासाठी निधी मंजूर झाल्यानं इमारतीच्या कामाला वेग आला. पहिल्या टप्प्यात जरीमरी पोलीस वसाहतीमधील इमारतीचं नूतनीकरण झालं असून त्याचं लोकार्पण तेथील लोकांनी आमदार केळकर यांच्या हस्ते केलं. यावेळेला माजी नगरसेवक संतोष साळवी, निलेश कोळी, विशाल वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वानखेडे, कनिष्ठ अभियंता प्रसाद संतकर आणि पोलीस कुटुंब उपस्थित होती. येथील चाळी सुमारे 100 ते 200 वर्ष जुन्या आहेत. इथे येत्या काळात 26 मजल्यांचे 2 टॉवर उभारण्याचं प्रयोजन आहे. तत्पूर्वी या चाळींमध्ये पोलीस कुटुंबांच्या तक्रारीनुसार आवश्यक दुरुस्ती तातडीनं सुरू करण्याच्या सूचना केळकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. दुरुस्तीसाठी 60 कोटी मंजूर करण्यात आले असून टॉवर दुरुस्तीसाठी यापूर्वीच 7.5 कोटी मंजूर झालेत. आता नूतनीकरण झालेल्या इमारतीमधील कुटुंबांना 2 बेडरूम, हॉल आणि किचन मिळणार आहे. लवकरच इतर इमारतींची दुरुस्ती देखील होईल. पोलीस हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस कर्तव्य बजावत असतात. अशा वेळेला त्यांच्या कुटुंबांना सुविधायुक्त आणि उत्तम दर्जाची घरं राहायला मिळावीत यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो आणि यापुढेही या कुटुंबाच्या पाठीशी राहीन असं केळकर म्हणाले. आमचा पाहणी पण दौरा होता. त्या ठिकाणी जे काम चाललंय ते बघण्याचाही दौरा होता. मला अतिशय आनंद वाटतो की जे दिवस रात्र समाजाचं रक्षणाचं काम करतात त्या पोलीस वसाहतीच्या कुटुंबियांना उत्तम घर असलं पाहिजे, गळती असता कामा नये आणि एकूणच परिसर जो आहे तो सुविधायुक्त असला पाहिजे. याच्याकरता अनेक वेळेला माझा पाठपुरावा होता आणि त्यामुळे 60 कोटी रुपये या वसाहतींना आणि टॉवरना 7.5 कोटी हे आधीच त्यांनी मंजूर केले होते आणि त्याचं काम हे चालू आहे. आता ही जी इमारत पाठीमागे दिसते याचंही आता लोकार्पण झालं आहे. त्यांना आता 2 बेडरूम, हॉल, किचन अशा प्रकारचं घर त्यांना प्रत्येकाला मिळणार आहे. या इमारतीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम झालं आहे असं लक्षात येतं. त्याचबरोबर या सगळ्या बाकीच्याही इमारतींचं पूर्ण दुरुस्ती आतून आणि बाहेरून, त्याच्यानंतर फ्लोरिंग म्हणजे ॲज गुड ॲज त्याचं नूतनीकरणच करण्याचं काम जे आहे ते पुढच्या काळात लवकरात लवकर संपेल. तिथे बैठ्या चाळी आहेत. त्या बैठ्या चाळी जवळजवळ 120 वर्ष जुन्या आहेत. या ठिकाणी ही नवीन इमारती निर्माण करण्याचा नियोजन आहे, पण तोपर्यंत इथली दुरुस्तीची देखील गरज आहे आणि त्याच्यामुळे ते देखील तिथल्या आमच्या महिला भगिनींच्याकडनं आम्ही त्यांचे जे जे काही प्रॉब्लेम आहेत तेही ऐकून घेतले आणि टॉवर जे आहेत या टॉवरच्या देखील बाहेरच्या बाजूने दुरुस्तीची गरज आहे आणि त्याच्यामुळे ही सगळी वसाहत आणि पोलीस कुटुंब सुविधायुक्त अशी राहिली पाहिजे. तिथे पाणी असलं पाहिजे, तिथे योग्य पद्धतीने त्या ठिकाणी चांगल्या सुस्थितीत त्यांचं कुटुंब असलं पाहिजे. हा जो आमचा एक ध्यास आहे तर त्याच्याकरता पुढच्या काळामध्ये देखील अधिकचा निधी आणण्याकरता शासनाकडे मी पाठपुरावा करीन आणि तो निधी देखील या ठिकाणी उपयोगात आणून ही उरलेली कामं जी आहेत ती देखील आम्ही पूर्ण करू.